last lecture we have discussed about the digestion. What is digestion? The conversion of complex organic food into simple soluble substances into simple absorbable forms is called as digestion. ठीक है? तर digestion is carried out by the digestive system. Digestion हे digestive system मार्फत त्या ठिकाणी थोडक्यात काय केले जात असते? Carried out केले जात असते. बरोबर? The human digestive system consists of the alimentary canal and the associated glands. You can see in the given diagram that the human digestive system consists of the alimentary canal. जी human digestive system आहे त्यामध्ये त्या ठिकाणी कुठले कुठले घटक राहत असतात? दोन मेजर पार्ट राहत असतात. एक असतो alimentary canal which is a long tube that extends from mouth to the anus. And the associated glands आणि त्या एलिमेंटरी कॅनल सोबत त्या ठिकाणी काही असोसिएटेड ग्लँड्स राहत असतात की ज्या डायजेशन मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात हेल्प्स करत असतात. बरोबर? आता जनरली जर आपण बघितलेले समजा बेसिकली की एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स कुठल्या प्रकारचे राहत असतात, जसं की आवर माउथ हॅज सलायव्हरी ग्लँड विच सिक्रेट सलायवा. देन आफ्टर स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड विच सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. सलायव्हरी ग्लँड जी आपले गॅस्ट्रिक ग्लँड जी राहत असते स्टमक मध्ये तर ती त्या ठिकाणी गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करते आणि गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये त्या ठिकाणी तीन प्रकारचे एन्झाइम्स राहत असतात, जसं की HCl राहत असतं, त्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात पेप्सिन राहत असतं आणि एक घटक राहत असतो तो म्हणजे कोणता? म्युकस घटक राहत असतो. ठीक आहे? त्याच्यानंतर लिव्हर ऑल्सो सिक्रेट बाईल ज्यूस. लिव्हर बाईल ज्यूस त्या ठिकाणी सिक्रेट करते. पॅनक्रियास सिक्रेट पॅनक्रियाटिक ज्यूस. देन देयर आर small intestinal cells which act as glands. त्या सुद्धा ग्लँड्सचं काम करत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम सिक्रेट करून त्या ठिकाणी डायजेशन प्रोसेस मध्ये हेल्प करत असतात. ठीक आहे? आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे द ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल अँड द असोसिएटेड ग्लँड्स. नाउ वी विल डिस्कस अबाउट एलिमेंटरी कॅनल. The alimentary canals begins with an anterior opening that is our mouth. Elementary canal ची सुरुवात होत असते anterior opening पासून म्हणजेच आपल्या माउथ पासून सुरुवात होत असते. ठीक आहे? and it opens out posteriorly open out होत असते through anus आणि anus च्या ठिकाणी थोडक्यात ते काय करत असते? थोडक्यात ओपन आउट होत असते. ठीक आहे? The mouth leads to the buccal cavity or it is also called as oral cavity. Mouth जी anterior opening राहत असते which is the anterior opening of our alimentary canal leads to the buccal cavity. सुरुवात कशापासून होते त्या ठिकाणी? थोडक्यात buccal cavity it is also called as oral cavity. ठीक आहे? The oral cavity that is buccal cavity has a number of teeth. आपल्या बक्कल कॅव्हिटीच्या आतमध्ये ओरल कॅव्हिटीच्या आतमध्ये त्या ठिकाणी नंबर ऑफ टीथ राहत असतात, दात राहत असतात अँड अ फ्लेशी और मस्क्युलर ऑर्गन दॅट इज टंग. आणि त्याच्यामध्ये फ्लेशी किंवा मस्क्युलर अशा प्रकारचा ऑर्गन राहत असतो विच वी कॉल टंग. इच टूथ इज एम्बेडेड. जो प्रत्येक टूथ राहत असतो तो टूथ त्या ठिकाणी थोडक्यात काय झालेला असतो? एम्बेडेड झालेला असतो एका आपल्या जॉ मध्ये. जो आपला जॉ असतो जबडा असतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टीथ काय झालेले असतात? थोडक्यात अशा पद्धतीनं एम्बेडेड झालेले असतात म्हणजे त्या पार्ट मध्ये त्या ठिकाणी ते काय राहत असतात? दबलेले राहत असतात. ठीक आहे? इच टूथ इज एम्बेडेड इन सॉकेट ऑफ जॉ बोन. आपलं ते त्या ठिकाणी जे जॉ बोनचे सॉकेट राहत असतात तर त्याच्यामध्ये टीथ काय झालेले असतात? एम्बेडेड झालेले असतात म्हणजे त्याच्यामध्ये फसलेले असतात, दबलेले राहत असतात. ठीक आहे? दिस टाइप ऑफ अटॅचमेंट. मग टीथ जर अशा पद्धतीनं जॉ मध्ये एम्बेडेड झालेले असतील तर अशा प्रकारच्या दिस टाइप ऑफ अटॅचमेंट इज कॉल्ड थेकोडॉन्ट. आणि मग यालाच त्या ठिकाणी थोडे काय म्हटले जात असते? थेकोडॉन्ट असं म्हटले जात असते. ठीक आहे? काही काही प्राणी अशा प्रकारचे राहत असतात की त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जे टीथ असतात तर ते जॉ मध्ये एम्बेडेड न होता फक्त त्याला त्या ठिकाणी अटॅच असतात. ठीक आहे? आणि ह्युमन बीइंग किंवा मॅमल्स अशा प्रकारचे येतं की ज्यांच्यामध्ये त्या ठिकाणी टीथ काय असतात की ते जो सॉकेट राहत असते जॉ बोनचं सॉकेट राहत असते त्याच्या आतमध्ये एम्बेडेड झालेले असतात आणि तशा प्रकारची जर अरेंजमेंट राहत असेल तर त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी थोडक्यात काय? थेकोडॉन्ट असं म्हटलं जात असतं. ठीक आहे? Majority of mammals including human being forms two sets of teeth. Majority of mammals जे राहत असतात जसं की आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण we know that human is also a mammal. तो सुद्धा मॅमल आहे.
in 10th standard you have studied the characteristic or features of mammals. Mammals चे तुम्ही त्या ठिकाणी थोडक्यात काय केलेले फीचर्स बघितलेले की mammals has hair on their skin. mammals च्या स्किन मध्ये हेअर्स राहत असतात. they have mammary glands to feed their young ones. त्यांच्या young ones ला फीड करण्यासाठी थोडक्यात त्यांच्यामध्ये काय राहत असतात, mammary glands राहत असतात. ठीक आहे. तर मेजॉरिटी ऑफ मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग, म्हणजे मॅमल्स येतं इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग्स फॉर्म्स 2 सेट्स ऑफ टीथ. त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी टीथचे 2 सेट तयार होत असतात ड्युरिंग देअर लाईफ. त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात 2 वेळेस त्या ठिकाणी 2 सेट काय होत असतात, टीथचे फॉर्म होत असतात. ठीक आहे. तर पहिला जो सेट राहत असतो अ सेट ऑफ टेम्पररी मिल्क ऑर डेसिडियस टीथ. मग जो पहिला सेट राहत असतो त्याला आपण त्या ठिकाणी मिल्क टीथ असं म्हणत असतो. जसं की समजा आपण लहानपणी त्याला दूध दात वगैरे अशा प्रकारचे की जे 4-5 वर्षानंतर पडून जातात मुलांची. ठीक आहे. अ सेट ऑफ टेम्पररी मिल्क ऑर डेसिडियस टीथ रिप्लेस बाय अ सेट ऑफ परमानंट ऑर अडल्ट टीथ. मग लहानपणी मुलांमध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय करतात, टेम्पररी मिल्क टीथ किंवा डेसिडियस टीथ येत असतात. ते नंतर त्या ठिकाणी थोडक्यात काय होतात की पडायला लागतात, एका विशिष्ट वयानंतर ते पडायला लागतात आणि पडल्याच्या नंतर त्याच्या जागी परमानंट अशा प्रकारचे टीथ येत असतात आणि म्हणून त्या सेटला सेकंड सेटला आपण परमानंट किंवा अडल्ट टीथ असं म्हणत असतो. ठीक आहे. दिस टाइप ऑफ डेंटिशन इज कॉल्ड डायफ्युडॉन्ट. आणि मग अशा प्रकारे जर समजा पूर्ण इन एंटायर लाईफ इफ देअर आर 2 सेट ऑफ टीथ अरायझेस, जर पूर्ण एंटायर लाईफ मध्ये जर समजा 2 सेट टीथचे अराइज होत असतील तर अशा प्रकारच्या डेंटिशनला दिस टाइप ऑफ डेंटिशन इज कॉल्ड डायफ्युडॉन्ट. त्याला त्या ठिकाणी डायफ्युडॉन्ट असं म्हटलं जात असतं. ठीक आहे. An adult human has 32 permanent teeth. जे अडल्ट ह्युमन राहत असतात तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी 32 परमानंट अशा प्रकारचे काय राहत असतात, टीथ राहत असतात. बरोबर. टीथ विच आर ऑफ 4 टाइप्स. आणि हे जे टीथ राहत असतात ते त्या ठिकाणी किती प्रकारचे राहत असतात, विच आर ऑफ डिफरंट टाइप्स. ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे राहत असतात. बरोबर. आता वेगळ्या प्रकारचे राहत असतात तर म्हणून त्या ठिकाणी थोडक्यात ह्युमन मध्ये किंवा मानवामध्ये आपण हिट्रोडॉन्ट अशा प्रकारचं डेंटिशन असते असं म्हणता येते. कोणतं, हिट्रोडॉन्ट. हिअर हिट्रो स्टँड फॉर डिफरंट. इथं हिट्रो म्हणजेच काय राहत असतं, त्या ठिकाणी डिफरंट राहत असतं आणि डॉन्ट म्हणजेच थोडक्यात काय आहे, डेंटिशन राहत असतं किंवा डेंटल राहत असतं. बरोबर. तर हिट्रोडॉन्ट म्हणजे डिफरंट अशा प्रकारचे त्या ठिकाणी टीथ राहत असतात किंवा डॉन्ट म्हणजे आपण सरळ या ठिकाणी टीथ लिहून टाकू. बरोबर. तर ज्यांच्यामध्ये डिफरंट अशा प्रकारचे टीथ राहत असतात तर ते कोणते राहत असतात, त्या ठिकाणी हिट्रोडॉन्ट अशा प्रकारचे राहत असतात. ठीक आहे. यू माइट हॅव ऑब्झर्व इन सम एनिमल्स दॅट दे हॅव सिंगल टाइप ऑफ टीथ. काही एनिमल अशा प्रकारचे राहत असतात की त्यांच्यामध्ये सर्व दात त्या ठिकाणी सेम राहत असतात. बरोबर. आणि मानव अशा प्रकारचा प्राणी की ज्यांच्यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात जे दात राहत असतात, टीथ राहत असतात तर ते कसे येतं, डिफरंट येतं. जसं की आपल्या अपर किंवा लोअर जॉ मध्ये त्या ठिकाणी एकदम सुरुवातीला जे टीथ येतं तर ते त्या ठिकाणी थोडक्यात काय, सिंगल कस्प असलेले. कस्प म्हणजे वरती असलेला अनुकुचीदार अशा प्रकारचा भाग. ठीक आहे. तर जे इन्सिजर अशा प्रकारचे राहत असतात, सिंगल कस्प राहत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपले कॅनाइन्स राहत असतात ते त्या ठिकाणी थोडक्यात फूडला टिअर करण्यासाठी म्हणजे एक प्रकारे शार्प अशा प्रकारचे राहत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी थोडक्यात प्रीमोलार्स राहत असतात, त्याच्यावरती 2 कस्प राहत असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मोलार्स राहत असतात तर मोलार्स वरती 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी कस्प राहत असतात. बरोबर. म्हणजे या प्रत्येकाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मानवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी दात येतात. आपले सर्व दात सारखेच नाही. ठीक आहे. ते डिफरंट अशा प्रकारचे येतात आणि म्हणून अशा प्रकारचं जे डेंटिशन राहत असते किंवा जे टीथ राहत असतात ते हिट्रोडॉन्ट अशा प्रकारचे राहत असतात. ठीक आहे. An adult human has 32 permanent teeth which are of 4 types, which are of different 4 types, namely incisor which is indicated by eye. जे सुरुवातीचे आपले दात राहत असतात त्याला इन्सिजर म्हणतात, ते इंडिकेट केले जात असतात आय. Thereafter the canine. सी कॅनाइन हे त्या ठिकाणी थोडक्यात
शार्प अशा प्रकारचे दात राहत असतात विच इज यूज फॉर द टिअरिंग ऑफ फूड, की जे फूडला त्या ठिकाणी टिअर करण्यासाठी काय करत असतात, उपयोगी राहत असतात. ठीक आहे. आपण जर समजा त्या ठिकाणी थोडक्यात जे कार्निव्होरस अॅनिमल्स बघितले, मांस खाणारे प्राणी की ज्यांना मांस टिअर करावं लागत असतं, अशा प्राण्यांमध्ये दिस इज कॅनाइन टीथ इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर इन दोज कार्निव्होरस. त्या कार्निव्होरस मध्ये कॅनाइन्स हे एक प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स राहत असतात. ठीक आहे. then after there are premolars indicated by TM, त्याच्यामध्ये premolars राहत असतात, and then after last one are molars. ठीक आहे. Arrangement of teeth in each half of the upper and lower jaw represented by a dental formula. मग मानवामध्ये त्या ठिकाणी जो लोअर जॉ असतो आणि जो अपर जॉ असतो, तर त्या लोअर आणि अपर जॉ मध्ये जी टीथची अरेंजमेंट राहत असते, इट इज given or it is represented by a dental formula. हे एका डेंटल फॉर्म्युला मार्फत त्या ठिकाणी थोडक्यात काय केलं जात असते, इंडिकेट केले जात असते. ठीक आहे. जसं की आता सर्वात पहिल्यांदा कोणते त्या ठिकाणी इनसिजर, बरोबर. वी आर डिस्कस अबाउट ओनली वन जॉ, दॅट इज इट मे बी अपर जॉ और इट मे बी लोअर जॉ. ठीक आहे. तर आपण अपर जॉ असो किंवा लोअर जॉ असो, दोन्ही मध्ये असलेले दात त्या ठिकाणी कसे राहत असतात, सारखे राहत असतात. म्हणजे इनसिजर अपर जॉ मध्ये, लोअर जॉ मध्ये. ठीक आहे. कॅनाइन्स असो किंवा कुठले, हे चारही प्रकारचे जे हेअर राहत असतात, आपले टीथ राहत असतात ह्युमन बीइंग मध्ये, ते इट इज प्रेझेंट ऑन द अपर जॉ ऍज वेल ऍज इन द लोअर जॉ, दोन्ही जॉ मध्ये प्रेझेंट राहत असतात. सो इनसिजर 2/2 or 2 कॅनाइन 1 premolars 2 and molars 3/3. बरोबर. So it gives 8 and 8. When we add them we get 16 teeth. तर आपल्याला त्या ठिकाणी एकूण किती टीथ भेटतात, 16 अशा प्रकारचे टीथ भेटतात. बरोबर. आणि हे टीथ त्या ठिकाणी थोडक्यात एकाच जॉ मधले येतं. and when we multiply 16/2 that is calculate the teeth in both the jaw, that is upper jaw and lower jaw, we get the number of teeth in human being is 32. मानवामध्ये नंबर ऑफ टीथ किती असतात, 32 राहत असतात. पहा, इनसिजर 2 एका जॉ मधले जरी पकडले, इकडले 2 इकडले 2. कॅनाइन इकडल्या साइडला लेफ्ट साइडला 1, राईट साइडला 1. त्याच्यानंतर प्रीमोलार्स लेफ्ट साइडला 2, राईट साइडला 2, आणि नंतर मोलार्स लेफ्ट साइडला 3, राईट साइडला 3. असे बनतात त्या ठिकाणी थोडक्यात एका साइडचे, लेफ्ट साइडचे एका जॉ मधले लेफ्ट साइडचे 8, राईट साइडचे 8, म्हणजे किती 16. आणि हे झाले एका जॉ मधले अपर किंवा लोअर, आणि मग त्याला मल्टिप्लाय केलं 2 तर आपल्याला मानवामध्ये किती टीथ येतात त्या ठिकाणी 32 टीथ्स. ठीक आहे. द हार्ड किविंग सरफेस ऑफ द टीथ, आता आपल्या टीथचं जे हार्ड किविंग अशा प्रकारचं सरफेस राहत असते ऑफ द टीथ मेड अप ऑफ इनेमल. ते कशापासून बनलेले असते, इनेमल पासून बनलेले असते. इनेमल इज द हार्डेस्ट सबस्टन्स इन द बॉडी. आपल्या बॉडी मधला बोन पेक्षा हार्डेस्ट जर सबस्टन्स कोणता असेल तर तो कोणता राहत असतो, इनेमल राहत असतो. ठीक आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे द हार्ड किविंग सरफेस, की ज्याच्या मदतीने आपण अन्नाला चावत असतो, बारीक बारीक करत असतो. ठीक आहे. of the teeth made up of enamel helps in the mastication of food. फूडला बारीक बारीक त्या ठिकाणी पार्ट मध्ये मॅस्टिकेट करण्यासाठी, त्याला बारीक बारीक भागामध्ये रूपांतर करण्यासाठी थोडक्यात काय केलं जात असते, इनेमलच्या मदतीनं फूडचं मॅस्टिकेशन केलं जात असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं थोडक्यात ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये सर्वात पहिल्यांदा काय, एलिमेंटरी कॅनल अँड असोसिएटेड ग्लँड्स राहत असतात. एलिमेंटरी कॅनल्स बिगिन विथ अन अँटेरियर ओपनिंग माउथ and it opens out posteriorly in anus. ठीक आहे. त्याच्यानंतर माउथ लीड्स टू द बक्कल कॅव्हिटी और ओरल कॅव्हिटी. माउथ हे त्या ठिकाणी बक्कल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटीची सुरुवात करत असते. ओरल कॅव्हिटी हॅज नंबर ऑफ टीथ. ओरल कॅव्हिटी मध्ये नंबर ऑफ टीथ राहत असतात अँड अ मस्क्युलर टंग. ठीक आहे. Each tooth is embedded, जो प्रत्येक टूथ असतो is embedded in the jaw or socket of jawbone. आपलं ते जॉबोनचे सॉकेट असतात त्याच्यामध्ये एम्बेडेड झालेले असतात. आणि अशा प्रकारची टीथची जी अटॅचमेंट राहत असते त्याला थेकोडॉन्ट असं म्हटलं जात असते. बरोबर. मेजॉरिटी ऑफ मॅमल्स, जे मॅमल्स असतात इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग फॉर्म्स 2 सेट्स ऑफ टीथ. मग मानवामध्ये त्या ठिकाणी ड्युरिंग देअर लाईफ देअर आर 2 सेट्स ऑफ टीथ अरायझेस. 2 टीथ सेट अराइज होत असतात. अ सेट ऑफ टेम्पररी मिल्क और डेसिडियस टीथ. एक सेट असतो टेम्पररी मिल्क टीथचा किंवा डेसिडियस टीथचा.
रिप्लेस, आणि हा मात्र त्या ठिकाणी रिप्लेस होत असतो, म्हणजे ते दात आपोआप मिळून आपोआप पडत असतात आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी परमानंट सेट किंवा अडल्ट टीथ त्या ठिकाणी थोडक्यात काय करत असतात, निर्माण होत असतात. ठीक आहे. दिस टाइप ऑफ डेंटिशन, आणि अशा प्रकारचं जे डेंटिशन असते की टीथचा जो सेट आहे तो 2 वेळेस निर्माण व्हायला, म्हणून त्याला डायफिओडॉन्ट असं म्हटलं जात असते. An adult woman has 32 permanent teeth which are of 4 different types. मानवामध्ये अडल्ट ह्युमन बीइंग मध्ये 32 परमनंट टीथ राहत असतात की जे 4 वेगवेगळ्या प्रकारचे राहत असतात. इन्सिजर, कॅनायन, प्रीमोलार्स, मोलार्स. यांची जी अरेंजमेंट राहत असते, इट इज रिप्रेझेंटेड बाय द फॉर्म्युला दॅट इज इन्सिजर 2/2, कॅनायन 1/1, प्रीमोलार्स 2/2 आणि मोलार्स 3/3. असे एका जॉ मध्ये त्या ठिकाणी 16 तर 2 जॉ मध्ये 32 टीथ राहत असतात. टीथचं जे हार्ड किविंग सरफेस राहत असते मेड अप ऑफ इनॅमल, तर त्याचा त्या ठिकाणी हेल्प्स इन द मॅस्टिकेशन ऑफ फूड. फूडचं मॅस्टिकेशन करण्यासाठी इनॅमल काय करत असते, हेल्प करते.